त्यामुळेच म्हटलेलं होतं तुम्ही आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. पहिलं तर तुम्ही हे वक्तव्य ऐका. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? मला मी जेवढी भाषणं केली बघ, हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत. सगळी योजना 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटी मध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची, आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. आपण या दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली. हे दोन्ही नेते सरकारमध्ये असणारे नेते आहेत आणि सर्वात महत्त्वाचा कार्यभार असणारे नेते आहेत. निवडणुकीच्या अगोदर राजकारणी लोक काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात याचा प्रत्यय तुम्हाला आलेलाच असेल. खरंच शेतकरी कर्जमाफी हा एक मस्करीचा विषय आहे का? अजित पवारांच्या वक्तव्यावरून तरी वाटत आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची त्यांची दूरवरपर्यंतची इच्छा नाही. ते म्हणतात निवडणुकीच्या अगोदर माझ्या भाषणामध्ये कधी पण तुम्ही शेतकरी कर्जमाफी विषयीचा मुद्दा ऐकला आहे का? परंतु ते हे कुठे म्हणतात की त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये जे महायुतीनं जाहीरनामा मांडला त्यामध्ये प्राधान्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल हा मुद्दा होता. कदाचित त्यांना त्याचा विसर पडला असेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी लाखो शेतकरी आस लावून बसलेले आहेत. अजित पवार म्हणतात अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे. कदाचित वित्त मंत्रालयाचा कारभार त्यांच्या हातात आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प किंवा महाराष्ट्राचा आर्थिक बजेट कशा पद्धतीचं आहेत हेही माहीत असेल. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. याबाबत अजित पवारांच्या वक्तव्याबाबत तुमचं मत काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. त्यानंतर महत्त्वाचे नेते येतात हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफांनी सांगितलं की आम्ही आतापर्यंत ज्या योजना चालू केलेल्या आहेत त्यातील एकही योजना बंद करणार नाही. ज्यात लेक लाडकी असो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, त्यानंतर महिलांना 50% बस सवलत असो, तर वीज बिल माफी असो, हे सर्व आमचं चालूच असणार आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत म्हणाले आहेत शेतकरी कर्जमाफी करायची आहे, त्यासाठी 5 वर्षात आम्ही करणार आहोत. तर बघूया पुढच्या विधानसभा निवडणुकीला करू. या दोन्ही बड्या नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीबाबतच्या मुद्द्याबाबत आपापलं वक्तव्य मांडलेलं आहे. म्हणजे या वक्तव्यावरून खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना फटकावलेलं आहे. तुम्हाला फुकटचे पैसे वाटायला पैसे आहे, परंतु न्यायालयांच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वेतन देण्याचा आणि पगार देण्याचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही आर्थिक बजेट कोलमडल्याचं म्हणतात. याच पद्धतीची परिस्थिती सध्या सुद्धा निर्माण झालेली आहे आणि हीच परिस्थिती उद्भवलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधी. आता तुम्हीच सांगा या दोन बड्या नेत्यांच्या वक्तव्यावरून खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का नाही? पुन्हा हे वक्तव्य बघूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, की राजकारणा लोकांनी निवडणुकीच्या अगोदर काय बोललेलं आहेत आणि निवडणुकीनंतर त्यांचं वक्तव्य काय आहेत हे आपल्या चॅनलवर दाखवलं जातं. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओलाही लाईक करा. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? मला मी जेवढी भाषणं केली बघ, हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत. सगळी योजना 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटी मध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची, आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना.